लाडकी बहीण योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये चांगलाच लाभ झाल्याचं स्पष्ट आहे। मात्र आता याच लाडक्या बहिणींचा लाभ हा कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। राज्यातील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता कमी मिळणार आहे। बघूया याच संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। लाडक्या बहिणीशी सर्रास धोका करण्याचं काम महाराष्ट्राच्या भाजप महायुतीच्या सरकारने केलेलं आहे। ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आली आहे, उद्या ती 0 वरती येईल। संजय राऊत जे बोलतात त्यांना तो वेळेपणा आहे, ते वेळे झाले आहेत। राज्यातल्या 8 लाख लाडक्या बहिणींच्या पदरात 1500 रुपयांऐवजी फक्त 500 रुपये पडणार आहेत। कारण या 8 लाख महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता कमी मिळणार आहे। 8 लाख महिलांना नमो शेतकरी आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनेचा लाभ मिळतोय। अटीनुसार एकाच वेळी 2 योजनेचा लाभ घेता येत नाही। नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 1000 रुपये मिळतात, उर्वरित 500 रुपये लाडकी बहीण योजनेद्वारे मिळणार आहेत। नमो योजनेचे 1000 रुपये तर लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये असे 1500 रुपये मिळतील। या GR मध्ये तेव्हा लाडक्या बहिणीचा जो GR निवडणुकीच्या पूर्वी निघाला होता, अशा कुठल्याही शासन निर्णयामध्ये बदल झालेला नाहीये। राहिला प्रश्न दुबार लाभचा, तर संजय गांधीच्या लाभार्थ जेव्हा त्या योजनेमध्ये ज्या अटी होत्या, त्या योजनेच्या ज्या GR मध्ये ज्या अटी होत्या, त्या अटी कुठलेही बदललेल्या नाही सरकारने। शासन निर्णयामध्ये सुधारणा होईल, ज्या दिवशी शासन निर्णयामध्ये कुठलेही बदल होईल तेव्हा ही बाब वेबसाईटमध्ये येईल आणि जेव्हा ती वेबसाईटमध्ये आली तेव्हा त्या संदर्भामध्ये आपण प्रश्न विचारला तर ते योग्य आहे। ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये या लोकांनी मागील त्या लाडक्या बहिणीला आम्ही 1500 रुपये देऊ असं सांगितलेलं होतं, पण आता आपण पाहतोय की त्याला नियम लावले गेले आणि हे नियम लावू आज जवळपास 8 लाख महिला त्या ठिकाणी कमी करण्याचं पाप सुद्धा या ठिकाणी केलं गेलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीशी सर्रास धोका करण्याचं काम महाराष्ट्राच्या भाजप महायुतीच्या सरकारने केलेलं आहे। गेल्या वर्षी लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हाच महायुती सरकारनं निकष ठरवलेले आहेत, पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छाननी न करता लाडक्या बहिणींना सरसकट 1500 रुपयांचा लाभ दिला। पण निवडणुकीनंतर राज्य सरकारने निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली। त्याच पार्श्वभूमीवर नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या 8 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा 500 रुपये हप्ता मिळणार आहे। ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे, उद्या ती 0 वरती येईल। देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात, या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली, पूर्णपणे बेशिस्त, आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अराजक अशा या खाईमध्ये हे राज्य सापडलेलं आहे। एखादी बहीण असेल, लाडक्या बहीण असेल, त्यांना पूर्ण पैसे मिळतील, पण एखादी पॅरलल योजनेमध्ये सारखेच पैसे उचलत असेल तर त्या ठिकाणी सरकार थोडा विचार करत आहे। पण हे संजय राऊत जे बोलतात त्यांना तो वेळेपणा आहे, ते वेळे झाले आहेत। आणि खरं तर त्यांना आता बोलायला काही नाही आहे की संजय राऊत संपूर्ण शिवसेना उद्धवजीकडे जेवढे लोक आहेत तेवढे संपूर्ण उद्धव ठाकरेजीकडे जातपर्यंत ते स्वस्थ बसणार नाही आणि मला असं वाटतं त्यांनी तो विळा उचलला आहे। जानेवारीपर्यंत 2,52,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता, पण निकषांप्रमाणे छाननी केल्यानंतर 6 लाखांची घट होऊन लाभार्थी महिलांचा आकडा 2,46,00,000 आला। अद्यापही छाननी सुरू असून लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होऊ शकते असं बोललं जात आहे। त्यामुळे पूर्ण छाननी झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता देण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।